नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. माझी वसुंधरा अभियान 4.0 या अभियानाअंतर्गत पनवेल महापालिकेने विविध उपक्रम राबवत राज्यातील 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या पुरस्काराने पनवेल महापालिकेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला असून 7 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम पालिकेला मिळाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2020 राबवण्यास सुरुवात झाली. या अभियानाचे चौथे पर्व 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबवण्यात आले. या अभियानात राज्यातील एकूण 22,632 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पनवेल महापालिकेने बाजी मारल्याने तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख तसेच विद्यमान आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. खारघरमधील IITD कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडर्न तसेच पारंपरिक ड्रेसेस आणि इंटिरियर डिझाईन्सचा फॅशन शो आणि फ्रेशर्स पार्टी शनिवारी खारघरमधील रॉयल ट्युलिप हॉटेलमध्ये संपन्न झाली. यावेळी मॉडेल्सने सर्व नवोदित ब्रँड्सचे ड्रेसेस उत्तमरित्या रॅम्पवर सादर केले. यावेळी फॅशन जगातल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंड भरून कौतुक. फॅशन जगतात उद्योजक आणि व्यावसायिक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून IIDT कॉलेजमध्ये फॅशन डिझाईन कोर्स आणि इंटिरियर डिझाईन कोर्सवरून विद्यार्थी आपल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. याच IIDT संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना संधी देत विविध ड्रेसेस आणि इंटिरियर डिझाईन्सचे काही उत्कृष्ट नमुने तयार केले. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या फॅशन ब्रँडचे शानदार लॉन्च यावेळी संपन्न झाले. या कार्यक्रमाला कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा शोचे निर्माता संजीव कुमार, मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सिंग, नम्रता चौहान, फॉरेवर प्रिटी ब्रँडच्या डायरेक्टर नेस्टा शर्मा, इंटिरियर डिझायनर रेश्मा शेजपाल आणि भाविक शेजपाल यांच्यासह मान्यवर तसेच इन्स्टिट्यूटचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत खांदेश्वर येथील शंकर मंदिर ते वडाळा तलाव दरम्यान सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना उपायुक्त डॉक्टर विधाते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छतेच्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महापालिका आणि नागरिक एकत्र आले तर शहरात स्वच्छता मोहीम परिणामकारकपणे राबवता येईल. या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी घनकचरा आणि स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी केले. जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये माहितीचा अधिकाराबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते प्राध्यापक बापूराव बनसोडे यांनी माहिती अधिकाराबाबत अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, अधीक्षक दशरथ भंडारी, मनोज चव्हाण, राजेश डोंगरे यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते बापूराव बनसोडे यांनी माहिती अधिकाराची सुरुवात करण्यामागील हेतू, त्याची गरज याबाबत विस्तृत माहिती दिली. माहिती अधिकारांतर्गत येणाऱ्या आस्थापना, सार्वजनिक आस्थापना, अशासकीय संघटनांमध्ये माहिती कशा पद्धतीने विचारावी याबाबत माहिती दिली. माहिती अधिकाराच्या अनुषंगाने येणारी कलमे, अधिनियमाबाबत माहिती दिली. त्यांची उत्तरे देताना घ्यायची काळजी याची माहिती दिली. लोकशाही टिकवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर विद्यालय, इंग्रजी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने रोबोटिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या शाळा समिती प्रतिनिधी अर्चना ठाकूर या उपस्थित होत्या. या प्रदर्शनात 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.
यावेळी संगणक तज्ज्ञ शीतल कुलकर्णी, विभाग प्रमुख रोबोटिक MSA हेड्स मुंबई रुपाली मोरे, व्यवस्थापक रोबोटिक विभाग शशिकांत बारकोडे, उपाध्यक्ष शिक्षक पालक संघटना इंग्रजी माध्यमिक विभाग सुधीर ठाकूर, सहसचिव श्रावणी वरेकर, उपाध्यक्ष शिक्षक पालक संघटना सोनाली शिंदे, सहसचिव प्रतीक्षा सांगोळ उपस्थित होत्या। या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी आजच्या तंत्रज्ञान युगात प्रत्येक विद्यार्थ्याने तंत्रज्ञानात निपुण असणे फार आवश्यक आहे। शालेय पातळीवर अशा प्रकारचे उपक्रम होणे ही फार स्तुत्य बाब आहे। विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच प्रोत्साहन देत असतात असेही त्या म्हणाल्या। या प्रदर्शनात एकूण 20 प्रकल्प सादर करण्यात आले। JNPA बंदर परिसरातील आणि JNPA पनवेल महामार्गासह मुंबई जोडणाऱ्या न्हावा शिवडी अटल सेतू महामार्गावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या आणि महामार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहनांवर न्हावा सेवा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक GM मुजावर यांच्या पोलीस पथकाने मागील 7 महिन्यांपासून या न्हावा सेवा वाहतूक पोलिसांनी 1853 अवजड वाहनांवर कारवाई केली असून सुमारे 21 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे। याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गांवर अवजड वाहनांची पार्किंग न करण्याचे आवाहनही अवजड वाहन चालकांना करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे JNPA सुरक्षित आणि सुलभरित्या सुरू करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये आपली वाहने पार्किंग करण्याबाबत आणि सुरक्षेविषयी GM मुजावर यांनी प्रबोधन केले। रोहेकरांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे। त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेता शहरातील मुरुड, रोहा, कोलाड या मार्गांवरील रस्त्यावर डिवायडर बसवण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित बैठकीत ठरवण्यात आले। या बैठकीला माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ, उपवन संरक्षक आप्पासाहेब निकाल, तहसीलदार किशोर देशमुख, मुख्याधिकारी अजय एडके, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्यासह दंडाधिकारी उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रातील अत्याधुनिक नाट्यगृह रोहा शहरात उभे राहत आहे। रोहा रेल्वे स्टेशन सुसज्ज आधुनिक सुविधांनी तयार होत असून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। रस्त्याला अडथळा येत असलेले विद्युत पोल हटवणे, गटारे बांधणे, अतिक्रमण काढणे, डिवायडर बसवणे यांच्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। कपूर समितीच्या अहवालानुसार आर्थिक संस्थांच्या ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी। बँकांप्रमाणे पतसंस्था देखील ठेवींवर विमा संरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी सहकार भारतीय राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय जोशी यांनी अलिबाग येथील आदर्श भवन येथे आयोजित जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या महासंघाच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली। यावेळी महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट JT पाटील, सचिव योगेश मगर, राज्य फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुरेश पाटील, दिलीप पटेल, जगदीश कवळे, अमित ओझे, प्रमोद पाटील, चंद्रकांत घोसाळकर, प्रकाश चांदिवडे, गणेश म्हात्रे, संजय वानखेडे, उषा चांदगावकर उपस्थित होते। सचिव योगेश मगर यांनी 101 प्रकरणातील वसुलीसाठी यंत्रणा ही राबवत असल्याची माहिती देत पतसंस्था सदस्यांनी वर्गणी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले। उपकार्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी संभाजीनगर खंडपीठाकडे हा विषय न्यायप्रविष्ट असून तुर्तास कोणत्याही पतसंस्थेने अंशदान भरू नये असे स्पष्ट केले। अमरधाम परिसरात निघालेले पेवर ब्लॉक माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने बसवून रस्ता खड्डेमुक्त केल्याने वाहन चालकांनी त्यांचे आभार मानले आहेत। वडाळे तलाव परिसरातील अमरधामच्या पाठीमागील रस्त्यावर काही ठिकाणी पेवर ब्लॉक निघाल्याने खड्डा बनला होता। सततच्या पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने इथून जाणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा चालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती। ही बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांना दिली। त्यांनी या तक्रारीची तत्परतेने दखल घेत निघालेले पेवर ब्लॉक नव्याने बसवून घेतले, तसेच परिसरात असणारे खड्डे बुजवल्याने वाहन चालकांना होणारा त्रास वाचवला। पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत एक झाड आईच्या नावाने या उपक्रमाच्या
माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन 4ही प्रभागांमध्ये करण्यात आले होते। या उपक्रमाअंतर्गत महापालिकेने सुमारे 6,500 झाडे रोपण करण्याचा निश्चय केला आहे। याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली। या वृक्षारोपण कार्यक्रमास घनकचरा आणि स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने, विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक, सर्व आरोग्य निरीक्षक, त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विविध शाळांचे विद्यार्थी, NSSचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।